मग मॅडम? काय चाललंय काय नाही? काय ती ब्रह्मपूरच्या रील स्टारची गोष्ट आली कानावर? काय आत्महत्या केली म्हणते त्यांनी? काय कारण असते लो? काही समजलं का तुम्हाला? काय करणं आता काय माहिती हो. असं आता ह्याच्यात बातम्यामध्ये तर सांगते ती हो, पण नवरा मी जाताना बायकोचाच वाद. बघितलं तिथला हं. एरिया आजूबाजूला इतकं असं म्हणजे शेत हाय, भरपूर ऊस बीस हाय असं. काळी काय शेती पण वस्ती ना नाही. म्हणजे हा, काळी शेती हं. हाय. म्हणजे वस्ती नाही काय नाही. आणि ज्या ज्या हॉटेलच्या त्या किचन मध्ये तिनं ती सगळं स्वयंपाक बनवत होती तिथं रील्स काढत होती तिथंच त्याच हॉटेलमध्ये असं गळफास हा. आत्महत्या करणं गळफास घेऊन म्हणजे कसं वाटतंय तुम्हाला ह्याच्यावर? मग काय लय अवघड विषय. आणि भांडण भांडण म्हणजे काय हो, जगात काय कोणाची भांडणं होत नाही ते का कुठल्या नवरा बायकोची भांडणं होत नाही. पण काय कारण असेल हो एवढं, म्हणजे आता एवढी रील स्टार होती, एवढी मोठी होती, आणि तिचं रील्स तर बघा किती उत्साहाचं सगळं अहो, रील्स रील्स हसलेलं होतं. रील्स तर बघितलं तर वाटतं की खरंच ह्यांनी पिक्चर मध्ये सुद्धा काम करण्यासाठी सुद्धा ह्यांना चॉईस केलं असतं. हं. इतकं छान त्यांचं रील्स होतं. चेहऱ्यावर एक प्रकारचं हास्य होतं त्यांच्या प्रत्येक रील्स मध्ये बघा त्यांचं म्हणजे हास्य आहे त्यांच्या चेहऱ्यावर. आणि प्रत्येक हास्याच्या मागं पण काहीतरी कारण दडलेलं असतं हे आता समजलं बरं का. पण काय कारण असेल बघा की एवढं सगळं, म्हणजे नवरा बायकोचं म्हणलं तर प्रत्येक ह्याच्यात त्यांचं रिलेशन चांगलं असल्यासारखं व्हिडिओ किती चांगला येतं. आणि तरी पण असं करायचं म्हणजे किती अवघड आहे बघा. आणि त्यांचं बॅकग्राऊंड माहिती आहे का तुम्हाला? त्यांना म्हणजे पहिली 2 मुलं आहेत वाटतं बरं का हा, त्यांच्या पहिली अगोदर 2 मुलं आहे ती तर. म्हणते ना. त्यांचं लव्ह हं. मॅरेज होतं मन ही दुसरं लग्न होतं. थोड्या दिवस पुण्याला पण होती म्हण ही राहायला. तिथून आली म्हण हिथं नंतर तिने ब्रह्मपुरीत तिने ती ग्रामपंचायत हॉटेल ती ही केलं म्हण. पुन्हा रील्स काढायला चालू केलं म्हण तिथून ती रील्स फेमस हा पण रील्स झाली. तर ती पुण्यापासूनच रील्स काढत होती. 2 वर्ष झाले हिथं आली. अहो ही शाखा किती चांगली चालायला लागली आणि दुसऱ्या 2 शाखाचं ओपनिंग केले. अहो हा, टेन्शन जरी असलं तरी सुद्धा उलट प्रगती होते ना. प्रगती असताना पण असं करायचं म्हणजे कसं वाटतंय, किती अहो, अवघड आहे. एवढं सक्सेस असताना असं महिलेचं डोक्यात विचार येणं म्हणजे हीच कल्पना करू शकत नाही मी तर. एवढं सक्सेस असताना युट्यूब असू, इन्स्टा असू, हॉटेल असू, ग्रामपंचायत एवढं सगळं असताना एवढं त्यात इन्कम असताना सगळं चांगलं असताना स्वतःच्या मनानं प्रेम झाला. एवढं सगळ्या चांगल्या गोष्टी असताना असं होणं म्हणजे कसं वाटतंय बघा तुम्हाला विचार करायची गोष्ट आहे. आणि त्यांचा प्रेमविवाह होता म्हण ही. काय काय तर लोक म्हणजे कोण कोणावर म्हणजे संशय घेतय तर कोण कोणावर घेतय. लय लोकांनी जरा त्यांच्या मिस्टरांवर बी संशय घेतलाय बरं का, त्यांच्या पतींवर. तुम्हाला काय वाटतंय म्हणजे? काय माहिती आता काय आता नेमकं आता दोघांचं त्यांनी ह. आई वडिलांनी पण त्यांच्या कंप्लेंट केली वाटतं पोलीस स्टेशन मध्ये. अतुल कुलकर्णी ह्यांच्याकडे केस आहे वाटतं. पण त्यांनी काही केस नोंदवून घेतली नाही वाटतं हो त्यांनी. काय तर म्हणजे ते पोस्टमार्टमचं कारण त्यांचं काय तर असेल की त्यांचं त्यांचं झालं असेल मॅटर. पण काय ते त्यांना त्या रजिस्ट्रारला आणि त्या देवाला माहित म्हणल्यासारखं. पण आणखी एक बातमी आली अहो, ती खरी खोटी काय मला माहिती नाही, मी पण बघितले. त्या हॉटेल ग्रामपंचायतचा ती वस्ताद आहे का नाही, म्हणजे ते स्वयंपाक आहे मग किंवा काय ते आचार्य आहे का नाही, ते फरार आहे म्हणावं. त्याच्या हा, मागे हा, काय मी पण कारण वाचलं असेल? हो. त्यांनी ती पण काय तर सापडलं म्हण लोकेशन सापडलं म्हण त्याचं पण. हम्म. काय माहिती तर ती काय तर कारण असू शकते बघ त्याच्या मागते. अजून काही उलगडा झाला नाही होईल. हम्म 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 हम्म. नाही पण आणि खरंच. एका रील्स मध्ये पण बघितलं हो त्यांनी भाकरी करत होत्या भाकरी करायला बाई भेटली नाही. आणि अशी रील स्टार तिनं भाकरी करणं म्हणजे कसं वाटतंय तुम्हाला बघा. बघा की हो, खरंच मी पण बघितले बरं का ती रील. एवढं म्हणजे खरंच इतकी मोठी होती, पण तरी पण ती स्वतः तेवढं कष्ट घेत होती बरं का. कंटिन्यू येणाऱ्या ग्राहकाला, आणि त्यांची सेवा अनलिमिटेड होती, किती पण खावा अनलिमिटेड. त्याच्यामध्ये हे करता येत होतं आणि तेवढे तिनं ते आपदून ते सगळं करत होते म्हणलं तिला थोडा का होईना ताण येत असणार का नाही सांगा. पण तुम्हाला कसं वाटतंय एवढ्या हसून खेळून एवढ्या रील्स काढल्या पण त्याच्या पाठीमागे तिला काहीतरी दुःख असेल. असणारच घेऊ शंभर गृहिणीपराध्यला टक्के असं कारण. वाटतंय नाही मला तर वाटतंय बा. एवढं दुःख एवढं काहीतरी टेन्शन असल्याशिवाय महिला एवढी टोकाचं पाऊल उचलू शकतच नाही. बरोबर आहे, कारण बघा की तुम्ही एवढं सगळं सेट असताना तिच्या मनात काय तर तिला सलतच असेल का नाही सांगा बघू. काय तर असं दुखणं असेल, काय तर घरातला प्रॉब्लेम असेल, काय ना काय अडचण असल्याशिवाय एवढा स्वतःचा जीव घ्यायचा माणूस कधी विचार करेल का सांगा. 100% काय तर एवढं कारण. स्वतःच्या हॉटेलची पब्लिसिटी स्वतःची एवढी पब्लिसिटी इन्स्टावर एवढं सगळं सुख पायाशी आलेलं असताना असं जीव घेणं हं. प्रकार करूच कसा वाटतो आणि म्हणजे. एज तर काय हो, फक्त 25 वर्ष, म्हणजे हे 25. काय एज झाली का सांगा बघू? फक्त 25 वर्षाची. कोण म्हणते त्यांच्या पती पत्नीचा पण वाद होता म्हणते ती हा काय हा हा, ती पण गोष्टींसाठी. बरेच म्हणजे बरेच कसं आहे माहितीये का, बरेच तर्क वितर्क आहेत ते हो त्यातनं. पण आता आणि खरं मला कारण. पण एक समजलं बघा त्यांचं काय ती युट्यूबवर काय इंस्टावर काय व्ह्यू साठी
कशासाठी पण ती पण चालू होतं हा म्हणून. चालू होतं म्हण काहीतरी ते त्यांचं कमेंट व्ह्यू आणि ह्याच्याविषयी पण काहीतरी चालू होतं. त्यांचं पण कसं आहे माहितीये का, त्यांचा ती मोबाईल आहे ती पण पोलिसांनी म्हणजे ताब्यात घेतलंय असं पण कळलं बघा मला. हम्म 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 हम्म. तर मग आता मी तर माझ्या मैत्रिणीला ही गोष्ट सांगितली, पण आपले इतर जे आपल्या महाराष्ट्रातले मैत्रिणी तर मॅडम तुम्ही त्यांना काय सांगाल, म्हणजे महिलांविषयी तुमचं काय म्हणणं आहे? आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण ही चर्चा केली, ते नक्कीच आपल्या मैत्रिणींपर्यंत पोहोचली असेल. तर तुम्हाला काय वाटतंय, महिलेनं खरंच असं टोकाचं पाऊल उचलावं असं काय वाटतंय नाही नाही, ही तुम्हाला? चुकीच आहे हो. अहो मला सांगा, एखादी गोष्ट जर मिळवायची असेल तर त्या गोष्टीसाठी महिलेला किती धडपड करावी लागते सांगा. करावं लागते का सांगा. मग हिला रील्स काढताना, हिला ग्रामपंचायत हॉटेल काढताना किती कष्ट घ्यावं लागलं असेल. हितपर्यंत पोहोचणं म्हणजे काही जोग नाही मॅडम. त्याला बरोबर आहे. भरपूर कष्ट करावं लागलेलं असेल त्यांना. एक एक म्हणजे गोष्ट अशी साधी साधी त्याला किती प्रयत्न करावं लागले असतील. अशा ही रील्स बनवणं म्हणजे पण साधी गोष्ट नाही. आपण स्वतः पण एक युट्यूब मध्ये काम करतो मॅडम. बरोबर आहे. आणि मग 10 मिनिटाच्या खेळात जर एवढं मोठं जर पणाला लावलेलं जर हा कष्ट मग जर सांग. सगळं एवढं तिथं करून जर एवढ्या इतका चांगला विचार रील्स चांगल्या इतक्या आणि एक म्हणजे मला पण आवडलं बरं का त्यांचं वागणं राहणीमान. असं वाह्यात रील्स कुठलीच नाही त्यांची. पण सुसंस्कृतपणा त्यांच्यामध्ये होता. खांद्यावरनं पदर वगैरे बघा की तुम्ही. हं, त्यांच्या सगळं काही काही व्हिडिओ व्यवस्थित. मध्ये खांद्यावरनं पदर पण एवढी सुसंस्कृत महिला असं विचारच कशी करू शकते मरणाचा. एवढं कमवण्यासाठी हितपर्यंत लढत आली. आणि जी सगळं सुख पायदळी आली त्या त्या म्हणजे सुखाचा उपभोग न घ्यायच्या घेताच आधीच हा असं टोकाचं घेता पाऊल हा कसं वाटतंय तुम्हाला सांगा. लईच मोठी ज्याच्यासाठी एवढी गोष्ट आहे. धडपड केली तीच सुख उपभोगलं नाही म्हणलं त्या कष्टाचा उपयोग काय हो. आणि म्हणून काय तर दुसऱ्या महिलांनी आदर्श घेत्या पण असं प्रत्येक महिलांनी कुठल्याच असं करू नये बरं का. आयुष्यात किती जर मोठं संकट आलं, संकट किती आलं जर आणि खरं सांगू का मॅडम तुम्हाला, हं, आपल्या आयुष्यात एक अशी तरी मैत्रीण पाहिजे की आपण तिला आपलं सुख दुःख सगळं शेअर करावं. कारण तिच्याकडून काय बोलणं येते काय नाही पॉझिटिव्ह त्या गोष्टी पण आपण विचार करू शकतो ना. ती पण आपलं मेंटॅलिटी बदलू शकते ना. बरं तिनं पण कुणाबरोबर शेअर केलं असतं मला ही असा त्रास आहे तसा त्रास आहे त्यातनं काय सोल्युशन निघलं असतं ना. हं, म्हणून प्रत्येक महिलेची एक का होईना मैत्रीण पाहिजे. मग ती आई असू बहीण असू मैत्रीण असू किंवा भाव हा असो कोण का होईना एक आपलं आपलं विचार आपली जीवनशैली व्यक्त करण्यासाठी अशा आयुष्यात एक व्यक्ती पाहिजेच बघा. बरोबर आहे. कारण किती जर आपल्याला टेन्शन आलं, काय जर झालं तर आपला विचार दुसऱ्यांना शेअर करता आला पाहिजे. आपलं हं. दुःख सांगता आलं पाहिजे. कारण ऑप्शन निघू शकते. पण अहो एवढ्या टोकाचं पाऊल कुणालाच म्हणजे कोण उचलूच शकणार नाही असं जर उचलू शेअर केलं शकणार तर. नाही ना. हा कारण त्यातून समोरचा माणूस काहीतरी सोल्युशन सांगतोय ना त्याच्यात काहीतरी उपाय हं. निघताय मॅडम. ह्याच गोष्टी जर त्या रोहिणीताईने जर कुठं जर शेअर केल्या असतं तर आज ही गोष्ट घडलीच नसती. घडलीच नसती कारण त्यांना सांगितलं असतं बरं 2 दिवस काय असं कर तसं कर कुठेतरी निघून जा पण असं टोकाचं पाऊल घेऊ नको. पण ह्यांना अशी व्यक्ती जवळ नव्हती. ह्यांच्या सगळं होतं. पैसा होता सगळं होतं ह्यांच्याकडे. ग्रामपंचायत हॉटेल होतं सगळं होतं. म्हणजे मनासारखा नवरा पण होता प्रेम म्हणलं. पण अशी ही मनातली गोष्ट व्यक्त तेवढी करण्यासाठी त्यांच्या शेअर जवळ कोण करायला नव्हतंच. असायला पाहिजे होतं. हा काय माहिती त्यांना त्यांच्या मुलाबाळाची पण आठवण आली असेल. काय माहिती हो असं पण कधी कधी मनात म्हणजे येतंय की इतकं सगळं हम्म असताना कधी तर त्यांच्या आईचं त्यांच्यातलं मातृत्व पण जागं झालं असेल असा पण काहीतरी विषय असू शकेल. हा. पण अहो थोडीच काही मुलांना काही त्यांना भेटायची परमिशन मिळली नसती. असं एवढं टोकाचं हिने पाऊल उचलणार नक्की आहे असते म्हणल्यावर. हो. कधी तर त्यांना हम्म. लांबनं तर बघता आलं असतं, लांबनं तर भेटता आलं असतं असं जर त्यांच्या मनात काय दुःख असतं तर. हा. तर पण कुठल्या स्त्रीने असं टोकाचं पाऊल उचलू हम्म, नये हो. काय तर म्हणजे विचार करावा थोडाफार तर देवाने आपल्याला बुद्धी दिली, मॅच्युरिटी दिली विचार करायची. बरोबर. थोडाफार तर विचार केला पाहिजे. जन्म म्हणजे काही साधा नाही मॅडम. त्या देवाला आपल्याला घडवायला, आपल्याला इथपर्यंत आणायला किती कष्ट लागते मॅडम. तुम्ही आता जर काटा मुडदे जर पाय जर मुरगाळला आणि त्याला दुख तर झालं तर शुगर जर असली तर ती पाय अक्षरशः तोडून काढायची पाळी येते मॅडम. बरोबर आहे. मग त्यावेळेस आपल्याला त्या पायाची किंमत कळते. ज्यावेळेस कळतंय. हात नसेल त्यावेळेस त्या हाताची किंमत कळते. मग ह्या शरीराची तर किंमत किती आहे ह्या देहाची किंमत सांगा. ही देह आपल्यासाठी किती मोलाचा आहे. पण आजकाल लोकांना ह्या देहाचीच किंमत राहिली नाही. किंमत असं राहिली जीव काही म्हणजे काय विचारच असं मुठीत घेऊन आपण असं फिरायला लागलो काय असं वाटायला लागलं लोकांना आता जीव म्हणजे काय त्यात राहिलंच नाही कसं त्यांना. आहे माहितीये का, जीवाचा पर्वा करणं आहे. आजकालची पिढी आहे का नाही, हम्म. अजिबात जीवाची पर्वा करणं आहे. म्हणून तर आपल्या महाराष्ट्रातील सगळ्या आपल्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांना खरंच असं सांगावं वाटतं की किती जर संकट आलं तर न डगमगता न घाबरता आलेल्या गोष्टीला खरंच फेस करणं महत्वाचं आहे. हम्म. तर आमच्या दोघीचे विचार तुम्हाला कसे वाटते? आमच्या 7 मैत्रिणीच्या या चॅनलच्या माध्यमातून जे विचार आम्ही मांडले ते तुम्हाला कसे वाटते ते कमेंट मध्ये सांगा. आणि तुमचे जे काही विचार असतील ते पण तुम्ही कमेंट मध्ये मांडू शकता.
आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर तुमच्या आवडत्या मैत्रिणीला नक्की शेअर करू शकता. थँक्यू.